हाय गाईज, गुड आफ्टरनून. सो बघा, आज जर बघितलं तर निफ्टी, बँक निफ्टीची एकदम जाम मुवमेंट आहे. काही प्रॉपरली मुवमेंट होत नाही आहे. आणि मागच्या एक 8-10 दिवसापासून जर बघितलं तर मार्केट जे आहे ते खूपच व्हॉलॅटिलिटी आहे. तर त्यामुळे लाईव्ह ट्रेडिंग सुरू करण्याच्या अगोदर नक्कीच माझी कन्सल्टेशन करा. पेपर ट्रेडिंग वगैरे जे ते चेक करू शकता आणि जे काही अडचण असेल तर नक्कीच मला डिस्कस करा आणि मग लाईव्ह ट्रेडिंग सुरू करा. ओके, सो आजचा काय ट्रेडिंग कन्सेप्ट आहे तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. सो बघा, आज जे आहे तर जो बँक ट्रेंड आहे आपला, तर याच्यामध्ये एक 5वा ट्रेड चालू आहे आणि लमसम 750 रुपयाचे इथे प्रॉफिट चालू आहे. ओके, तो मग अशी लमसम 1500पर्यंत गेला होता. पण आता जसं मार्केटमध्ये रॅली येईल तर त्या रॅलीमध्ये पूर्ण प्रॉफिट जो तो होण्याचे चान्सेस आहे. ओके, बट ॲक्च्युली आता इथं जर प्रॉफिट दिसत आपण तिकडे एक्झिट करू शकतो. आणि मार्केट सिच्युएशन जे आहे किंवा मार्केटची डायरेक्शन आहे तर ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण मार्केट कंडिशन जर समजून घेतो आहे तर आपला प्रॉफिटेबल जो चान्सेस आहे मित्रांनो, हा नक्कीच तिकडे 200%, 1000% वाढणार आहे, बरोबर ना. पण इव्हन अशा कन्सेप्टमध्ये किंवा अशा साईडवेज मार्केटमध्ये आपल्याला काही करता येत नाही आणि कोणीच प्रॉफिट बनवू शकत नाही. ओके, तर ही एक रॅली भेटली. आता पुढची रॅली जर बघितलं तर लमसम आता 1:30 वाजत आला आहे, 2 वाजले. तर इथून मार्केट जर वरती जातं तर ह्या वरच्या लेवलपर्यंत मार्केट जाऊ शकते. इथपर्यंत जर आपल्या जातं आहे मार्केट तर आपल्या ट्रेडिंगमध्ये कमीत कमी 3-4 हजार रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो. आणि बघूयात, आता वेट अँड वॉचचा टॉपिक आहे. तर त्यामुळे हे ज्या सगळ्या कन्सेप्ट आहे समजून घ्या. नक्की सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील, समजतील. तुम्ही जर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्कीच आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, जॉईन करून घ्या. याच्यामध्ये मी ट्रेडिंगच्या काही लेवल टाकत असतो. तर ह्या लेवल काय फायद्याचे असतात तुम्हाला तिकडे कळतील. आता बघा, निफ्टी आणि बँक निफ्टी. आता बँक निफ्टीची मी इकडे लेवल टाकली सकाळी, तर त्या लेवलला किती % मार्केटनं रिस्पेक्ट केलं तुम्ही स्वतः ॲनालिसिस करू शकता. ओके, तर ह्या लेवलला तुम्ही जर इथून शॉर्ट केला असता तर आतापर्यंत चांगला प्रॉफिट बनला असता. मॅन्युअल ट्रेडिंग आणि ॲटोमेशन ट्रेडिंगमध्ये खूप मोठा डिफरंट आहे, फरक आहे. पण हा जर तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेतला ना तर तुमचा प्रॉफिटेबल चान्सेस वाढेल. प्लस इव्हन फॉरेक्स मार्केटमध्ये पण आपण जे काही ट्रेडिंगच्या लेवल तुम्हाला देतो तर ते तुम्ही बघून घ्या, खूप साऱ्या गोष्टी लक्षात येईल तुम्हाला. ओके, सो ह्या ज्या लेवल्स आहे मित्रांनो, तर ह्या लेवल्स ॲटलिस्ट कमीत कमी 90-95% ॲक्युरसी भेटते या लेवलची. आणि चांगल्या प्रकारे जो आउटपुट आहे तर तो आउटपुट आपल्या ह्या लेवलच्या माध्यमातून भेटतं. ओके, सो मोस्ट वेलकम, थँक्यू.